नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम याच्या उद्याच्या भागात आपण बघणार आहोत. शारदाला सगळं सत्य करताच काव्यही तिला कबुली देते की हो, माझं आणि जीवाचं एकमेकांवर प्रेम आहे आणि हीच झालेली चूक आता मला सुधारायची आहे. त्यामुळे मी खाली जाऊन सगळ्यांना खरं जे आहे ते सांगणार. त्यामुळे शारदा घाबरते आणि म्हणते, मी तुझ्या पाया पडते, पण आत्ता कोणाला काही सांगू नको प्लीज. तेवढ्यात तिथे नंदिनी येते आणि हे बघून ती विचारायला लागते, काय झालं आहे, तू का रडते आहे आणि कसलं पाया पडते आहे, काय सांगायचं नाही आहे. आणि ती काव्याकडे बघत विचारते, तू काय सांगितलंस असं आईला. त्यामुळे काव्यही गप्प बसते आणि काही सांगत नाही. मग नंदिनी आणि काव्य दोघेही पार्थ आणि जीवासोबत घरी जायला निघतात. त्यामुळे काव्याला असंही होतं आणि ती रागात चिडते आणि म्हणते, थांबवा गाडी. पार्थ ही गाडी थांबवतो आणि विचारतो, काय झालं, काय झालं तुला. त्यामुळे ते काव्य म्हणते, काही नाही, तुम्ही तिघंही खाली उतरा, मला तिघांशीही बोलायचं आहे. हे बघून जीवा घाबरतो आणि त्याला वाटतं की ती आपल्या प्रेमाचं सत्य सांगते की काय. तर आता पुढे काव्य सगळ्यांना खरं सांगते की नाही आणि ही पार्थसोबतचं लग्न टिकवून ठेवते हे बघायला मिळेल. तरी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.